शरद पवार स्वतःच्या नातवाला सार्वजनिकरित्या कवडीची देखील किंमत नाही म्हणणारा नेता. तर हे फक्त कौटुंबिक भांडण आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात चाललेला एक मोठा गेम? कारण एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शरद पवार हे कधी विनाकारण बोलत नाहीत. नमस्कार मित्र, आज आपण उलगडणार आहोत एक असा विषय जो फक्त पवार कुटुंबापुरता मर्यादित नाही तर थेट महाराष्ट्राच्या सत्तेच्या समीकरणांशी जोडलेला आहे. तुम्ही अगदी अजितदादा हयात असल्यापासून पाहिलं असेल, पार्थ पवारांची पहिली निवडणूक ते लढले तेव्हा शरद पवारांची भूमिका काय होती. अलीकडे पार्थ एका भूखंडाच्या घोटाळ्यात अडकला होता तेव्हाही शरद पवारांची भूमिका काय होती. आणि उठसूट पार्थवर वारंवार टीका करणारे पवार साहेब म्हणजे खरं तर पार्थचे चुलत आजोबाच आपल्या नातवावरचा हा जो काही राग काढतायत असं हे एकूण चित्र आहे की ही एक कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. 2020 सालची गोष्ट होती. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या खुनाचं प्रकरण तेव्हा देशभर गाजत होतं. त्यावेळी पार्थ पवारांनी CBIच्या चौकशीची मागणी केली होती. खरं तर तेव्हा मावा आघाडीत पवारांची NCP देखील होती, अजितदादा देखील होते आणि गृह खातं ह्या NCPकडेच होतं. तपास भरकटवला, मॅनेज केला तो देखील त्यांच्याच माणसांनी, म्हणजे NCPच्या लोकांनी, वाझे आणि कंपनी. पण सुशांतच्या दाखवल्या गेलेल्या आत्महत्येचा मुद्दा हा भावनिक मुद्दा बनत बनत राष्ट्रीय मुद्दा बनला होता. SSR वॉरियर्स आक्रमक झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पार्थने केलेली मागणी ही लक्षवेधी ठरली होती. पण इथेच शरद पवारांनी पार्थच्या हिरोगिरीला टाचणी लावली. माझ्या नातीचं बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इमॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं, माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असल्याचे कारण. या विषयावर भर पत्रकार परिषदेत शरद पवार सरळ म्हणाले, माझ्या नातवाच्या मताला आम्ही कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्व आहे. ही पहिली वेळ आहे. पवारांना वेगळ्या भाषेतही सांगता आलं असतं हे जे काय आहे, पण त्यांनी एकदम इज्जतच करून टाकली. मित्र, पत्रकारांच्या प्रश्नाला पवारांनी दिलेले उत्तर हे नुसतं उत्तर नव्हतं, तर तो होता एक पब्लिक सिग्नल. पार्टी लाईनच्या बाहेर जात कोणालाही काहीही बोलता येणार नाही, कारण पार्टीची लाईन वेगळी होती त्यावेळेला. त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं, अगदी दादाही गेले. आणि आता पुढचा एपिसोड घडला, बारामती पोटनिवडणूक. मावा आघाडीत एकत्र असणाऱ्या अजितदादांच्या नेतृत्वात काम केलेल्या काँग्रेसनं खरं तर दादांना श्रद्धांजली म्हणून ही पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणं अभिप्रेत होतं. पण त्यांनी सुनेत्रा वहिनींच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला आणि काँग्रेसच्या या हरकतीनं दुखावलेल्या पार्थ पवारांनी मग थेट काँग्रेसवर हल्ला चढवला. सगळ्यात मोठ्या पक्षांनी पण भरला आहे काँग्रेसने. तर जर काँग्रेसने असं ठरवलं आहे तर मला नाही वाटत बिनविरोध होणार. तर आम्ही समोर जाऊ आणि चांगल्या मतांनी निवडून येऊ. तुम्ही प्रयत्न केलेत का? चर्चा सुरू आहेत का? कुणाकुणाशी बोलणं झालंय? आपण ज्यांना राजकारण समजतं, ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे, त्यांच्यावर कधी माणूस प्रयत्न नाही करत. त्यांना स्वतःच कळायला पाहिजे काय करायचं आणि काय नाही. समजलं? आता कसं आहे, पक्ष जर तुम्ही बघितला गेल्या 10 वर्षामध्ये कुठे होता आणि कुठे चाललाय, तर अशा विचाराने जे ते करतात ते डिसिजन, त्याच्यामुळेच तो तिकडे चाललाय. आता या खेपेला तरी पार्थच्या मागे उभं राहायला हवं होतं, पण पुन्हा एकदा शरद पवारांनी पार्थचीच अक्कल काढली. त्यामुळे काँग्रेसनी स्थानिक पातळीवर स्थानिक पक्षांना बळ दिलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आणि आता तिथे पार्थ पवार यांनी अर्ज भरल्यानंतर म्हटलं की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल, त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. कारखान्यामध्ये महत्वाचे धोरणाचं क्षेत्र करायला एक प्रकारची परिपक्वता लागते. ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत. राजकारणात बोलण्यासाठी परिपक्वता लागते, ती किती आहे माहीत नाही, अशा शब्दात पत्रकारांना उत्तर दिलं. आता वरून सॉफ्ट वाटणारं आहे वाक्य, पण राजकारणात त्याचा अर्थ स्पष्ट होता. कुणाला काही का वाटेना, मी याच्यावर सहमत नाही आणि या निवडणुकीवर देखील माझाच कंट्रोल राहील. हे फक्त बिटवीन द पार्टी डिसिप्लिन नाहीये,
तर हा आहे नरेटिव्ह कंट्रोल. पवारांचं म्हणाल तर त्यांनी आजवर त्यांच्या राजकारणात प्रत्येक शब्द मोजून मापून बोललेला आहे, वापरलेला आहे. काही वेळा हातवारेही केलेत. ते नाही का, असल्यांशी काय लढायचं, आठवत असेल तुम्हाला. तर पवार असे का वागतायत किंवा आता का वागता आहेत, विशेषतः पार्थसोबत. महत्त्वाचं म्हणजे सख्खा पुतण्या तो गेला, दादा आता या जगात नाही आहेत, तेव्हा दादांनी खेचून नेलेला पक्ष गुंडाळायला हेच पवार निघाले होते. पण पार्थ आणि सुनेत्रा वहिनींनी अमित शहांच्या मदतीनं आपलं स्वतंत्र अस्तित्व आणि आपला पक्ष अबाधित ठेवला. तर थोरले पवार एवढे बिथरले. महिनाभर आधी हे गृहस्थ रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट होते. काही लोक तर तयारीला लागले होते, इतकी प्रकृती ढासळली होती साहेबांची. पण त्यातूनही ते बाहेर पडले. खासदारकीचं टॉनिक प्यायले, राज्यसभेचं सलाईन लावलं आणि आता पुन्हा ठणठणीत नाही टणटणीत झालेत. साहेब काय बोलतात हे समजून घ्यायला 4-4 वेळा व्हिडिओ रिवाइंड करून पाहावा लागतो. पण पाहावा लागतो कारण हा माणूस आजही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर केंद्रस्थानी आहे. पवारांची वक्तव्य, विशेषतः पार्थबद्दलचं वक्तव्य जे आहे त्याबद्दल सांगितलं जातं की जेव्हा तुम्ही NCP सारख्या पक्षात आहात आणि जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीचा भाग आहात, जिथे NCP या आघाडीतला महत्त्वाचा सहयोगी आहे, अशावेळी पवारांच्या कुटुंबियांकडून काँग्रेसवर सार्वजनिक हल्ला म्हणजे काँग्रेसच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं वगैरे, हे एक प्रकारे पार्थची नाही तर शरद पवारांची काँग्रेससोबतची अलायन्स धोक्यात येते. म्हणूनच शरद पवारांनी पार्थ पवारांना थांबवलं. पक्षाचे जरी 2 तुकडे झालेले असले तरी आता जे चाललंय त्यामागे कुटुंबातला पॉवर गेम तर नाही आहे ना, अशी शंका येते. कारण मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं तुम्हाला, 2019ची लोकसभा निवडणूक आठवा. पार्थ पवारांना मावळमधून लोकसभेचं तिकीट दिलं गेलं होतं. त्यांचे वडील अजितदादा हे आधीच त्या पक्षातले एक मोठे नेते होते. ते म्हणजे भविष्यातला NCPचं सर्वेसर्वा वगैरे असं समजलं जात होतं दादांना, आणि तिथेच कुठेतरी एक ठिणगी पडली होती. म्हणजे पार्थ पवार ही फक्त एक व्यक्ती नव्हती, तर ते एका फ्रॅक्शनचे प्रतिनिधी होते पुढे होणाऱ्या. दादांचा गट हा NCPत शरद पवारांपेक्षा वरचढ ठरत असताना त्या गरमागरमीत पार्थला तिकीट मिळालं होतं. आणि हे सगळं ध्यानात घेत इथे सुरू झाला खरा गेम, ज्याला आपण पवार कुटुंबातलं पॉवर डायनॅमिक्स म्हणू शकतो. दादांचा गट वर्सेस ताई आणि मोठ्या साहेबांचा गट. त्यात मग रोहित पवार वगैरे सगळे आले. अनेकांना वाटतं पवार पार्थला अजून अपरिपक्व समजतात, म्हणून ते जाहीरपणे बोलून त्याचं ग्रूमिंग करतायत, त्याला शिकवतायत, समजावतायत. पण अनेकांना वाटतं की पवारांकडून पार्थला साईड लाईन केलं जाते. एक शक्यता अशी आहे की शरद पवार पार्थ पवारांना असं टोचून बोलतात, म्हणजे त्यांना थांबवत नाही तर ते त्यांना तयार करतायत. कारण मोठा नेता बनायचा असेल तर बोलताना आपल्या प्रत्येक शब्दाचं वजन हे आपल्यालाच समजलं पाहिजे, आपल्यालाच मोजमाप करता आलं पाहिजे. आणि त्यानंतरही काही गंडलं तर पब्लिक क्रिटिसिझमही जो असतो तो सहन केला पाहिजे. पण याच प्रकरणातला एक दुसरा पैलूही आहे, एक दुसरी बाजूही आहे. इमॅच्युअर, अपरिपक्व हा एक टॅग आहे ना, तो एकदा बसला तर राजकारणात त्यातून बाहेर पडणं खूप कठीण जातं, खूप कठीण जातं. पार्थला सातत्यानं तसं दाखवलं जात आहे की हा इमॅच्युअर आहे, अपरिपक्व आहे, याला बोलता येत नाही, याला भाषणही करता येत नाही. हा पार्थच्या करिअरसाठी मोठा धोका आहे. आजची परिस्थिती अशी आहे की एकीकडे शरद पवार नरेटिव्ह सेटिंगवर आपलाच कंट्रोल ठेवून सगळं ताब्यात घेत आहेत आणि असं सगळं दिसतंय, तर दुसरीकडे पार्थ पवार स्वतःची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पार्थचा गट म्हणजे NCP अजितदादा गट हा तर महायुतीचा भाग आहे, आणि असं असताना त्यानं शरद पवारांच्या वक्तव्यावर दुर्लक्ष करायला हवंय. कारण पवार जे काय बोलतायत ती त्यांची अपरिहार्यता आहे. खासदारकीच्या वेळेला त्यांना सगळ्या पारावरच्या मुंजांना दंडवत घालावा लागला होता, अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत. कारण ते आजही महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर आहे तो आघाडी धर्म निभावण्याचा दबाव. या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर खरा प्रश्न उद्भवतो की थोरल्या पवारांचा हा जो राग आहे तो खरा राग आहे की एक कॅल्क्युलेटेड पॉलिटिकल मुवमेंट आहे, एक चाल आहे. कारण शरद पवारांचं प्रत्येक वक्तव्य हे भावना विवशतेतून आलेलं नसतं, तर ते असतं एक सोची समजी स्ट्रॅटेजी. मित्र, तुमचं काय मत आहे? पार्थ आणि शरद पवारांमधला जे काही चाललंय तो काय कौटुंबिक वाद आहे की एक मोठा राजकीय गेम आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. तोवर आपली काळजी घ्या आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.